न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर, युरोपमध्ये, लंडनमध्ये हे बघितलेलं आणि तेव्हा मी ठरवलेलं 2012मध्ये 13 की एक असं काहीतरी आपण आपल्या गावी किंवा आपल्या इंडियामध्ये गेल्यावर काहीतरी असं बिझनेस करायचा. ही आजची गोष्ट आहे या गोडशा कपलची, त्यांच्या मेहनतीची आणि त्यातूनच निर्माण झालेल्या सक्सेसफुल बिझनेसची. चला जाणून घेऊया. नमस्कार, मी संकेत बाळकृष्ण पाटील. मी अलिबागचाच रहिवासी आहे आणि ही माझी पत्नी अंकिता पाटील. आम्ही दोघंही हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थी होतो, म्हणजे बॅकग्राऊंडचे आहोत आणि माझं आणि मिसेसचं दोघांचंही मुंबई युनिव्हर्सिटीमधून हॉटेल मॅनेजमेंट झालेलं आहे. स्वतः हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतल्यानंतर फॉरेन कंट्रीजमध्ये जाऊन शेफ म्हणून हॉटेल इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर देशात परत आल्यावर सुद्धा भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन वेगवेगळ्या चवी चाखल्यानंतर आपल्या लाईफ पार्टनरला घेऊन सुरू केलेला हा बिझनेस अलिबाग फूड ट्रक. ही कन्सेप्ट माझ्या डोक्यात होती, पण काहीच आयडिया नव्हती की फूड ट्रक कसा डिझाईन करायचा, त्याला लागणाऱ्या परमिशन्स, त्याच्यावर कसं कस्टमायझेशन करायचं. मी अगदी हैदराबाद, गुजरात, इंदोर अशा म्हणजे जे खाण्यासाठी आणि ज्या मेट्रो सिटीज आहेत आणि खाण्यासाठी प्रसिद्ध आहेत अख्ख्या भारतामध्ये, तिथे जाऊन ऍक्च्युअलमध्ये आम्ही हे बिझनेस बघितले. सो आमची एक 9 इयर्सची मुलगी आहे, ती स्कूलला जाते. सो तिचं रुटीन असं सकाळी 7 o'clock तिची स्कूल आहे, 7 to 3 तिची स्कूल आहे. ती 3 o'clock वगैरे घरी साधारण येते. फूड ट्रकची तयारी आहे ती शक्यतो ती यायच्या आत आम्ही आमची पूर्ण करून घेतो, जेणेकरून ती आल्यानंतर तिच्याबरोबर टाइम स्पेंड करणं झालं किंवा तिच्या काही स्पीडच्या गोष्टी असतात, होमवर्क ॲक्टिव्हिटीज असतात, ते सगळं करणं झालं. ट्राय करतो म्हणजे बॅलन्स करायचा. फूड शोला होस्टिंग केल्याचा हा फायदा, तरच काय काय खायला मिळतं. आपण सुरुवातीला चिकन मोमोज करूया. खूप छान आहे. वरची जी पारी आहे ना अगदी पातळ आहे, त्यामुळे ते खूप पीठ लागत नाहीये आणि आता चिकनची टेस्ट सुद्धा अप्रतिम आहे. खूप छान. फ्रेंच फ्राईज, पेरी पेरी मसाला फ्राईज, माय ऑल टाइम फेवरेट. मस्त मजा आली. बर्गर ट्राय करूया. मला जरा बर्गर खाताना भीती वाटते नेहमी, कारण तो प्रचंड सांडवतो. ट्राय. बन खूप सॉफ्ट आहे, त्यातूनच कळते की तो खूप फ्रेश आहे. अगदी पॅटी सुद्धा ते स्वतः बनवतात, तिथे फ्रेश बनवलेली पॅटी आहे, त्याच्या टेस्ट मधून कळतंय. फ्रोझन काही वापरलं जात नाही, त्यामुळे हेल्दी म्हणू शकतो पुढील लोकांसाठी. बटर चिकन रॅप हे काहीतरी वेगळं आहे. बटर चिकन रॅप. बटर चिकनची ऑथेंटिक टेस्ट आहे आणि तो रॅपमध्ये आहे, म्हणजे आजकालच्या मुलांना जे फास्ट फूड आवडतं त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. इथे देशाविदेशाला एकत्र करून असं काहीतरी एक पदार्थ माझ्यासमोर आलाय. इट्स गुलाबो नट. गुलाबजामुन आणि डोनट ऑफकोर्स, त्याचं फ्युजन करून गुलाबो नट असं एक डेझर्ट इथे माझ्या समोर आलंय. त्याच्यामध्ये रोज क्रीमचं आतमध्ये फिलिंग आहे. ओके, खूप गोड नाहीये, त्यामुळे खायला छान आहे आणि गुलाबजामची टेस्ट येते. पण मी चिकन जास्त प्रिफर करीन, त्यामुळे पुन्हा एकदा मस्त. सगळंच खूप उत्तम आहे, टेस्ट खूप छान आहे. मुळात आपण जसं बघितलं हायजीनची काळजी इथे घेतली गेली आहे आणि ग्रॅब अँड गो ही फॅसिलिटी असल्यामुळे खूप घाई गडबडीत असाल तर तुम्ही इथून सगळं घेऊन जाता जाता सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला हे सगळं टेस्ट करायचं असेल तर यावं लागणार आहे अलिबाग रेवस रोडला अलिबाग फूड ट्रक.